स्त्री शिक्षणासाठी, स्त्री हक्कासाठी, स्त्री सन्मानासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला, त्या प्रत्येक माऊलीला, रणरागिणीला, वाघिणीला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि न कळणारी, पण तेवढ्याच प्रेमाने आणि मनाने विचार केला तर तितकीच सरळ, साधी, मज्जा स्त्री. स्त्री कधीही कुठल्याही परिस्थितीसमोर न झुकणारी. साध्या कोपऱ्यात झोपडपट्टीत जरी ठेवले तरी त्या झोपडपट्टीला स्वर्ग सुख मिळवून देणारी. अन्नपूर्णेप्रमाणे आपल्या कुटुंबाचे पालन व पोषण करणारी. स्कंदमातेप्रमाणे आपल्या लेकरांवर प्रेमाचा वर्षाव करणारी. आणि जर अन्याय, अत्याचार, छळ याची परिसीमा जर समाजाने गाठली तर ती नाजूक, कोमल, लाजणारी स्त्री कधी रणचंडिकेचे रूप धारण करते हे त्या विश्वाची त्यालाही समजत नाही. अशी आमची स्त्री. चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, अशा दुर्गेचं रूप असलेल्या स्त्रीला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. अशा अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखवणारी खरी विद्येची देवी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे होते. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी असे पाटलांच्या त्या एकुलत्या एक सुकन्या होत्या. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, आज जगाची शिलेदार. आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा मुलींना कोणतीही शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती. बाईच्या जातीने कसं आपलं घर बरं आणि आपल्या घरातील माणसं बरं. स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता आणि या सर्वावर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास एकच खोल ज्योतिरावांच्या मनात होतं. एक दिवस ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फराळ नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाला, मिस्टर फुले, तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचा असेल सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ वुमन इज एज्युकेटेड विल बी अ हाऊस इज एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं या वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. झालं तर मग ज्योतिराव आले सावित्रीबाईंकडे आणि म्हणाले, सावित्री, अगं सावित्री, आजपासून ह्या तुला शिकवणार. असा सुरू झाला सावित्रीबाईंचा अभ्यास. सावित्रीबाई लिहायला लागल्या, वाचायला लागल्या आणि कावळ्या रचायला लागल्या. आणि अशातच 1 जानेवारी 1848 रोजी त्यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि त्या पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या. अरे शेळपाट्यासारखं जगाल तर काम तमाम होईल. अरे शेळपाट्यासारखं जगाल तर काम तमाम होईल. पण भागासारखं जगाल तर नाव होईल. पण भागासारखं जगाल तर नाव होईल. पण या समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून बोंबाबोंब सुरू झाली. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतलं म्हणून कोणता धर्म बुडतो? इतक्या तकल्यात असू शकतो हा धर्म? धर्मासाठी माणूस आहे का या माणसासाठी धर्म? धर्मासाठी माणूस आहे का या माणसासाठी धर्म? सावित्रीबाई जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा त्यांच्या अंगावर शेणगोळे, चिखल, माती फेकली जायची तरी त्या सहन करायच्या. आणि एक दिवस अचानक एक माणूस येऊन त्यांना म्हणाला, अगं टवळे, आमच्या आया बहिणींना शिकवणं बंद कर. तुला तुझे आबरू प्याले आहे का ते शिक्षण? त्यावर सावित्रीबाईंनी त्याला उत्तर दिले, असे घेतले आणि एक सांगताना त्याला काळाखाली मारली आणि म्हणाल्या, आज आलास थोबड फोडले, पण पुन्हा जरी तू दिसलास तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवीन. ती कोणत्याही जाती धर्माची असो, ती प्रत्येक वेळेस या समाजाच्या अन्यायाला बळी पडत आली. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिला सती जायचं? अहो, आपला नवरा वारला यात तिचा काय दोष? अहो, म्हणूनच सावित्रीबाईंनी सतीबंदी आणण्यासाठी काम सुरू केले व त्यानंतर त्यांनी विधवा काशीबाई यांच्या मुलालाच म्हणजे यशवंताला दत्तक घेतले. त्याला वाढवले, मोठे केले आणि डॉक्टर बनवले. पण अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली. काकेत गाठ ठेवून लोक धडाधडा म्हणू लागले आणि म्हणूनच सावित्रीबाईंनी यशवंताला म्हणाल्या,
हॉस्पिटल उभं केलं. ते दोघे जण मिळून त्या रुग्णांचा उपचार करत होते. पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. एकाला झाला की दुसऱ्याला व्हायचा आणि याच प्लेगने त्यांचा बळी घेतला. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगी शिकली, एक